भगवान नारायणाकडे आलेला आहे म्हणून रात्री हरिहर भेट म्हणतात त्याला, तिला म्हणतात वैकुंठ चतुर्दशी। या दिवशी महादेवाला तुळशी पत्र वाहायचं आणि विष्णूला बेल व्हायचा। रात्री पूजा असते ती, हा रात्री असते बरं, रात्री आज का काल झाली रात्रीची चतुर्दशीला। आणि आज दीप उत्सव असतो। भगवान शंकराची भेट झाली म्हणून याला काय म्हणतात, देव दिवाळी म्हणतात। काय म्हणतात, देव दिवाळी। आजच्या दिवशी आमच्याकडे फार मोठा मी दीपोत्सव करत असतो, कारण शास्त्र आधार आहे, शास्त्र पुरावा आहे। दीप का लावायचा मंदिरामध्ये, संतांच्या मंदिरामध्ये, भक्ताच्या मंदिरामध्ये, मारुतीरायाच्या महादेवाच्या दीपाने काय होतं महाराज, आपलं भाग्य उजळत असतं, आपलं आरोग्य चांगलं होत असतं। म्हणून दीप लावायचा असतो, दीप। म्हणून आजची जी पौर्णिमा आहे तिला अलीकडच्या भाषेत म्हणायचं तर देव दिवाळी। काय देव, आजची देव दिवाळी। हा शास्त्रामध्ये असं सांगितलेलं, आजच्या दिवशी एका व्यक्तीने 32 दिवे लावावे। किती? 32। तेलाचे असेल तेलाचे, तुपाचे असतील तुपाचे, जसा अधिकार। आणि जर नसेलच, आपल्याकडे गरिबी आहे, तंगी आहे, हा, आणि अशा वेळेला कमीत कमी एक तरी दिवा लावला पाहिजे, कमीत कमी एक तरी लावायचा। हा, कारण आपण समर्थाच्या नगरीमध्ये आलो। आजची ही देव दिवाळी आहे। हा, आमच्याकडे रामेश्वर मंदिर आहे मोजपुरीला। हा, आज तिथे 21,000 दीपोत्सव असतो आमचा। हा, त्या तो उपक्रम आहे, त्याने काय होतो, गावाचा उत्कर्ष होतो महाराज, मुलांचा उत्कर्ष होतो। हा, मुलांचा काय होतो, उत्कर्ष होतो आणि आरोग्य चांगलं अशा प्रकारचं राहतं। 20% प्रत्येकाला प्रारब्धजन्य दुःख भोगावं लागतं, परंतु भक्ती केल्यानंतर 80% दुःख कमी होत असतो। विठाला विठाला अशा प्रकारे हा पौर्णिमेचा उपक्रम चालू झालेला आहे। हे परम भाग्य आहे गावाचं आणि त्या निमित्त प्रसाद होतो। ज्यावेळेस थोडं बोलून जातो, नवरात्र उत्सव असतो, दसरा हा सरस्वतीचा उत्सव आहे आणि रामनवमी जी आहे ना, प्रतिपदा, ते रामनवमी हा पार्वती मातेचा उत्सव असतो बरं का। कारण शास्त्रामध्ये वर्णन आहे कसा आहे, पार्वती मातेचा अवतार प्रभू रामचंद्र दुपारी 12 वाजता अवतीर्ण झाले आणि पार्वती माता रात्री 12 वाजता अवतीर्ण झालेली आहे। म्हणून रामनवमीचा उपवास फार महत्वाचा आहे, फार महत्वाचा आहे। गावाचा विकास, संस्थाचा विकास, घराचा विकास आपल्याला जर करून घ्यायचा असेल तर आजच्या दिवशी अवश्य दिवे लावले पाहिजे। पण पुन्हा एक सांगतो, शास्त्रदृष्टीने ज्यावेळेस आपण दीप प्रज्वलन करतो, लावतो, त्यावेळेस त्याच्या खाली रांगोळी असावी। त्या दिव्याखाली तांदूळ किंवा तीळ, थोडीफार तुपाचा असेल तर तांदूळ, तेलाचा असेल तर तीळ, नाही जमलं तरी तांदूळ ठेवा आणि त्याच्यावर दिवा लावा। त्यामध्ये त्या रांगोळीमध्ये थोडं पीठ मिसळीत जा। काय मिसळीत जा? पीठ। पूर्वी रांगोळी कशाची काढायची? पिठाचीच काढायची। पीठ हे पितरांना तृप्त करतं, पितृदोष कमी करते, म्हणून पीठाचा वापर त्या ठिकाणी कर्मशास्त्रामध्ये सांगितलेला आहे। आपण शिवपुराण वाचा, सृष्टीखंड, त्याच्यामध्ये हे वर्णन अशा प्रकारचं आलेलं आहे। तर थोडक्यात मला सांगायचंय, आज देव दिवाळी आहे आणि या देव दिवाळीच्या निमित्ताने पार्वती मातेचंही मातांचं दर्शन झालंय आणि भगवान शंकराच्या तुलनेत असणारी असे आणि वडीलधारी मंडळी यांचं दर्शन झालं आणि याचप्रमाणे स्वामी समर्थ यांचंही दर्शन झालं आणि संत तुल्य असणारी आमची मंडळी, महाराज मंडळी यांचंही दर्शन अशा प्रकारचं झालं। हे माझं भाग्य समजतं। त्या पावन भूमीमध्ये सेवा करण्याचा योग आला आणि सेवा करण्याचा योग आल्यानंतर सेवेकरता भंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा विनवणी, मागणी आणि प्रार्थना 3 आहे। विनवणी, तुकोबाराय विनवणी करतात, कोणाकडे करतात याचं चिंतन आपल्याला अगदी वेळेच्या आत करायचं आहे।
बरं का. प्रार्थना करणारे कोण, प्रार्थना कोणाकडे करतात, मागणी मागणारे कोण आणि मागणी कोणाकडे मागतात, तिन्ही प्रकारे आपण शिकतो. तर विनवणी करायची आपल्याला. तुकोबारांचे पुष्कळ अभंग आहेत विनवणीवर. एका अभंगात तुकोबारा म्हणतात, देवा तुला शेवटची विनवणी, शेवटची विनवणी संता जनी परिसावी, संता जनी परिसावी, विसरतो न पडावा बाळा देवा विसरतो न पडावा बाळा देवा उपासी. असे अनेक अभंग आहेत महाराजांचे. या अभंग आपण तिन्ही प्रकाराने याचं चिंतन करू शकतो. विनवणी करणारे कोण आहेत, कोणाकडे विनवणी करतात, कशाची विनवणी करतात. ज्या अर्थी तुकोबारा विनवणी करतात त्या अर्थी कोणाकडे करतात. तुकोबारा विनवणी करतात त्या अर्थी विषय हा मोठा असला पाहिजे. काही वेळेस विनवणी करणारा लहान असतो, ज्याच्याकडे विनवणी आपण करतो तो मोठा असतो. आणि विनवणीचा विषय गौण असतो. पहा, काही वेळेस मोठा आहे विनवणी करणारा, पण लहानाकडे विनवणी करतो आणि विषय मुख्य असतो, यालाही अर्थ नाही. विनवणी करणारे कोण, विनवणी कोणाकडे करतात आणि विनवणीचा विषय काय. ज्या अर्थी जगद्गुरु तुकोबारा विनवणी करतात, कोणाकडे, संतांकडे. कशाची, देवाला आठवण करून द्या. कोणाची, जीवाची. कोणाची आठवण करून द्या, जीवाची. अभंग जर साधक भूमिकेतून अभंगाचं चिंतन जर केलं तर साधक भूमिकेमध्ये हा अभंग अशा प्रकारचा येतो. तर थोडक्यात मला सांगायचंय की विनवणी करणारे तुकोबारा विनवणी करतात त्या अर्थी विषय विशेष अशा प्रकारचा आहे, मोठा अशा प्रकारचा आहे. काही वेळेस विनवणी करणारा मोठा, ज्याच्याकडे आपण विनवणी करतो ना तोही मोठा, पण विनवणीचा विषय गौण असतो, त्यालाही अर्थ नाही, त्यालाही अर्थ नाही बरं का. कधी कधी देणारा मोठा असतो, देणाराचा हात वर आहे का घेणाराचा वर आहे. देणाराचा हात वर आहे, घेणाराचा हात खाली आहे. पण याच्या उलट चला, घेणाराचा हात वर आहे, देणाराचा खाली आहे. काय आपल्याकडे नाही ते. पश्चिम महाराष्ट्रात जर आपण गेलो त्याला तपकीर म्हणतात, मिश्री. नाकात घेतो ना आपण, मिश्री कुठे असते, हातावर. घेणारा कोण असतं, नाक. घेणारा वर आहे, देणारा खाली आहे. असंही आहे. काही वेळेस विनवणी करणारा, ज्याच्याकडे विनवणी आपण करतो, हे दोन्ही मोठाले आहेत, पण विनवणीचा विषय गौण अशा प्रकारचा. भागवत ग्रंथाकडे आपण चला. भागवतामध्ये एकाने विचारलं